वाई तालुक्यातील कवठे ओझरडे खडकी व कुडाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातून जनावरे चोरी करणाऱ्या तिघांना भुईंज पोलिसांनी अटक केली। आरोपींनी 2 मुर्या म्हशींसह एकूण 6 जनावरे चोरी करून पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील गुरांच्या बाजारात विकल्याची कबुली दिली। सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी पाचवड चौकात सापळा रचून सुरेश उर्फ सूर्यकांत चव्हाण, संदेश पिसाळ व हर्षद चव्हाण यांना ताब्यात घेतले। गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी जप्त करण्यात आली असून चोरी जनावरे परत मिळवण्याची कार्यवाही सुरू आहे। मेंदूर सणाच्या दिवशी झालेल्या या कारवाईने शेतकऱ्यांनी स्वागत केले। भुईंज आणि मेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जनावर चोरीच्या घटना घडत होत्या। त्या अनुषंगाने भुईंज पोलीस स्टेशन आणि मेढा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने भुईंज पोलीस स्टेशन तपास करत होते। त्यामध्ये तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे भुईंज पोलीस स्टेशनचे इंचार्ज व त्यांची टीमने त्यामध्ये आरोपी निष्पन्न केलेले आहेत। त्यामधील आरोपी सुरेश चव्हाण पाचवड, संदेश पिसाळ व्याजवाडी वाई आणि हर्षद चव्हाण वाई असे 3 आरोपी अटक केलेले आहेत। त्या आरोपींकडे माहिती घेतली असता त्यांनी सदर जनावरे हे श्रीगोंदा, चाकण तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी नेऊन जनावरे विक्री केल्याचे समजलेले आहे। सदर आरोपी यांनी आणखी जिल्ह्यामध्ये व इतर ठिकाणी अशा प्रकारचे जनावर चोरीचे गुन्हे केले आहेत। कायद्याचा तपास भुईंज पोलीस स्टेशन करत आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।